स्ट्राईकला आहे त्या मनीषा मॅडम आणि नॉन स्ट्राईकला आहे ते रुपेश. बॉलरचं नाव आणि पहिली गोलंदाजी करण्यात आले ते काजल. आणि मनीषा मॅडम आपल्या संघासाठी मनीषा ताई मॅडम. रुपेश आणि चांगली अशी गारगार हवा सुटलेली आहेत अशी उत्तरेकडून आलेली आहे. आणि 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 असा व्हाईट चेंडू संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 1. काजल यांचा पुढचा चेंडू. मनीषा मॅडम काय करतायत? मनीषा मॅडमच्या पुढे अशा धावत आहेत आणि व्हाईट चेंडू 2 रन. पुढचा चेंडू मनीषा मॅडम परत एकदा पुढे जात आहेत आणि लेग साइडला चेंडू आणि संघाच्या धावसंख्येत 3. काजल साइड चेंज करताना पुढचा चेंडू मनीषा मॅडम काय करतात आणि असं ऑफ साइडला. ताईंनी एक पण बॅट न मारता 4 रन काढलेले आहेत. संघाची धावसंख्या 4 आणि काजल यांचा मनीषा मॅडम काय करतायत आणि रनआउट आणि आउट झालेले आहेत. बॉल आणि पहिला धक्का भेटलाय तो गोल्डन याला पहिला धक्का भेटलाय तो मनीषा मॅडम यांच्या स्वरूपात. आणि बॅट्समनचं नाव दीपेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रुपेश शिवगन. रुपेश आपली बॅटिंग मार्क होती आता रुपेश शिवगन. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. मोलाचं असं योगदान घेत असताना आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि दुसरा धक्का बसलाय गोल्डन 11ला रुपेश शिवगन यांच्या मार्फत. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सुयश जाधव. 6 धावा गोल्डन 11 6 2 बाद 6. आणि पुढचा बॅट्समॅन आणि गच्चाल असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्या आउट रनआउट मध्ये काहीशी. तिसरा धक्का भेटलाय तो गोल्डन 11 सुयश यांच्या रूपातून. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत दीपेश जयेश काहीसे थोडे सावरताना स्वतःला. काजल यांची आपल्या संघासाठी काय करतायत. पूर्ण भरवसा. शेवटचा चेंडू आहे. दीपेश यांच्यावरती पूर्णपणे भरवसा. आणि जयेश आपल्या संघाचा कारभार सांभाळताना आणि उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये 6 रनजानी भर टाकलेले आहे. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते 1 ओव्हर 13. संघ पोहोचतोय 1 ओव्हर 13 वरती 3 गडी बाद. काहीच नाही. हो काहीच नाही. बॉलरचं नाव सुयश. बॉलरचं नाव दीपेश. आपल्या संघाचा पदभार सांभाळताना पुरी धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन चालताना पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. सुंदर असा प्लेसमेंट आणि त्याच प्रकारे 1 रन काढलाय दीपेश यांचा बॅटमॅन. 1 रन निघाला आणि नो बॉल. आणि नो बॉलच्या सोबत एक गच्चाल असा क्षेत्ररक्षण आणि 4च्या स्वरूपात टोटल 5 रन. नो बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा 4 धावा मिळताना
18 वरती संघ पोहोचताना आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. चौथा विकेट गोल्डन इलेव्हनला. गोल्डन इलेव्हन काहीशी घाई करताना दिसते तिथे. कदाचित त्यांना क्रीजवरती थांबण्यापेक्षा क्रीजच्या बाहेर थांबण्यामध्ये जास्त मजा वाटत असेल. 19 प्रथमेश 0. प्रथमेश ओ हो आणि Six. झेल सोडलेला आणि आणि 6च्या रूपात जेल गेलेला तो. मोठं असं जीवदान भेटलेलं आहे प्रथमेशला. प्रथमेशला क्रीजवरती थांबायचं आहे. नो बॉल. नो बॉल. 26 धाव संख्या. प्रथमेश तुमच्या खांद्यावरती पुऱ्या संघाची धुरा आहे आणि परत त्या एकदा हिशोबाने चांगला तुम्हाला असा समोरच्या सुंदर असा शॉट मारलेला आहे सिक्सरच्या स्वरूपात. लास्ट बॉल 1 to go. शेवटचा चेंडू काय करतात बघूया. दुसरी ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि कटच्या स्वरूपात 1 धावा मिळाल्या आणि संघ पोचतोय 33 वरती. 2 ओव्हर 33. 4 संघ गडी 4 गडी बाद. 33. प्रथमेश बॅटिंग मार्क होती आपल्या संघासाठी. अविनाश येतोय पुढचा चेंडू घेऊन. आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे ते अविनाश. आणि नो बॉल. आणि No. प्रथमेशला काहीसा समजण्यात आलेला नाही असा बॉल. नो बॉल होता. नो बॉल आणि धावून 2 एकूण 3 धावा. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 36. आणि असा चांगला असा कट केलेला पण 1च धावा. संघाच्या धावसंख्येत भर. तुम्हाला काय वाटतं सर, प्लेसमेंटच्या स्वरूपात धावा येऊ शकतात, षटकाच्या स्वरूपात धावा येऊ शकतात? मला तर वाटतं चांगली अशी बॅटिंग आहे पण बघू. बॅट्समन चांगले आहेत समोरच्या. आता 4 नो बॉल आहे. नो बॉलच्या स्वरूपात 1 रन आणि धावून 1 रन अशा टोटल 2 रन झालेले आहेत. आणि संघाची धावसंख्या 39. पुढचा चेंडू बघूया. प्रथमेशांनी षटकावलेला चेंडू 1च धावेसाठी 2 धावेसाठी गच्चाल असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सर तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला झालं पाहिजे होतं? मला तर वाटतं चांगलं असं चेंडू फटकवत आहेत पण क्षेत्ररक्षण मध्ये थोडं तालमेल नाही आहे त्यांच्यामध्ये. नक्कीच. आणि पुढील चेंडू बघूया काय करतायत. आपल्या संघासाठी किती धाव करतायत आणि समोर असा मारलेला पण झेल होतो का? झेल काय झालेलं नाही. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या सांगू का 42. सर 3 चेंडू झालेले आहेत. आयोजकांना कळवून येते समोरच्या टीम कडून सांगण्यात आले की समोरच्या फिल्डिंगच्या टीम मध्ये फक्त 1च लेडीज आहेत, जिथे की 2 लेडीज पाहिजे असतात, कंपल्सरी आहेत. 1 शॉट आहे. ओके. फिल्डर 9 खेळणार आहेत. ओके. 1 फिल्डर शॉट आहे जी लेडीजच्या स्वरूपात आहे. संघाने समजून घ्यायचं. गोल्डन 11 आणि व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते गोल्डन 11ला. आणि 40 धावसंख्या 43. आणि चांगली बॉलिंग करण्याच्या, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं गोल्डन 11ची धुरा ह्या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती असेल. काय वाटतं सर तुम्हाला? मला तर वाटतं चांगला कोर्स, चांगल्या अशा धाव संख्या करतील असं मला वाटतं. पण चांगली अशी गोलंदाजी पण करत आहेत. जर हीच जोडी शेवटपर्यंत टिकून राहिली तर मला वाटतं असा स्कोर, चांगल्या लेवलचा स्कोर उभा राहू शकतो आपल्या. आणि या षटकामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये छक्का मारला आणि संघाची धावसंख्या 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 50. उत्कृष्ट असा स्कोर झालेला आहे गोल्डन 11चा 50 धावाच्या स्वरूपात. 4 विकेट गमावल्या असताना सुद्धा आजच्या मैदानावरती गोल्डन 11चा स्कोर 50च्या स्वरूपात. अभिनंदन त्यांचं. बॉलरचं नाव
असं कुठेतरी वाटत होतं की कुठेतरी दबावामध्ये खेळताना आपली टीम उत्तुंग असा. बॉलरचं नाव काय? तुषार. तुषार. आपल्या बॉलिंग मार्क वरती दीपेश यांना बॉलिंग करताना दीपेश आणि षटकावलेला आणि कुठंतरी त्यांची धावण्याची क्षमता कमी झालेली आहे आणि ते धावचित झालेले आहेत काय. आणि त्यांची आणि आता कॉमेंट्री करणारे सतीश. 36 रन मारायला गेलेले आहेत. प्रथमेश सतीश आतापर्यंत बऱ्यापैकी त्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. नो बॉल आणि आउट झालेत आणि बॉल काउंट झालेला आहे आणि धावचित झालेले आहेत. धावायची गरज नव्हती तरी पण धावले. आत्महत्या करून घेतली स्वतः. बॅट्समनचं नाव? बॅट्समन नेम चैतन्य. बघूया ते आता या स्कोर मध्ये चैतन्य आणतात की नाही. सतीश सर आणि चांगला चेंडू मारलेला आणि 6. नो नाहीये. सतीश सरांनी चांगला असा षटकार मारलाय. संघाच्या धावसंख्येत भर. कृपया बाहेरच्या फिल्डरनी बाहेरच्या लोकांनी नो बोलू नये. संघाची धावसंख्या आम्ही आतमध्ये आहोत बघतोय. अंपायर्स ठेवलेले आहेत आणि तिकडे धाव घेतली. मिस फिल्डिंग झाली आकाशकडून. संघाची धावसंख्या 58. आकाशकडून कधी असं होत नाही. चांगले फिल्डर आहेत ते. त्यांना रवींद्र जडेजा म्हटलं जातं आमच्या टीम मधल्या. सतीश सर चलतू म्हणतायत. आता बघूया काय करतायत. शेवटचा चेंडू 59 रन आणि बळूया समोर मारलाय आणि असं जिकडे गरज नव्हती तिकडे डाईव्ह मारायला गेले आणि तोंडावर माती खाऊन बसले. आणि 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 षटकानंतर गोल्डन या संघाची 60 धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. ताई धावत येतात आणि बॉलिंग टाकतायत आणि वाईट रोशन कोळे टीमच्या नावचं काय विचार. रोशन कोळेच्या टीमचं नाव चॅम्पियन्स 11. बॅट्समनचं नाव? बॅट्समन नाव काजल ना. काजल आणि नॉन स्ट्राईकला अविनाश. स्ट्राईकला आहे ते काजल आणि नॉन स्ट्राईकला आहे ते अविनाश आणि गोलंदाजी करतायत मनीषा मॅडम. मनीषा मॅडम बघूया काय करतायत. चांगली प्रॅक्टिस केली होती आणि चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू जातोय. काजल यांना काही समजलेलं नाहीये. पुढे चला पुढचा चेंडू आणि काजल यांना काजल बघूया काय असं चांगला चेंडू आणि झेल घेतलाय तो
आउट झालेले आहेत. पहिला झटका भेटतोय. मनीषा मॅडम यांना गोलंदाज म्हणजे पहिला एक आउट भेटतोय आणि पुढचे फलंदाजी करण्यासाठी आले ते आकाश. आकाश आपले काय करतायत बघूया. आकाशामध्ये मारतायत का आणि समोर मारलंय. एक धाव घेतलेली आहे. 3 चेंडू 1 धाव. मनीषा मॅडम चांगली अशी गोलंदाजी करतायत आणि समोर असं मारतायत आणि समोर असा झेल होतो का. झेल काही झालेला नाहीये. संघाच्या धावसंख्येत 1 धावसंख्या भर. संघाची धावसंख्या 2 आणि चांगला समोर मारलाय आणि 6 धावा भेटत आहेत. संघाची धावसंख्या 8. 5 चेंडू 8 धावा 1 विकेट. शेवटचा चेंडू आकाशांना. आकाश बघूया परत एकदा असा षटकार मारतात का आणि समोर मारलाय. झेल सोडलेला आणि 6 धावा भेटले. संघाची धावसंख्या 14. पुढील 2 संघ चॅम्पियन 11 ड्रीम 11. चॅम्पियन 11 आणि ड्रीम 11 यांनी किरण सरांना भेटा. टॉच उडवून घ्या. बॉलरचं नाव दीपेश. संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते दीपेश. अविनाश. दीपेश यांचा पहिला चेंडू. अविनाशाने नो बॉल चेंडू टाकलाय. 1 धाव आणि धावून 1 धाव घेतले. 2 धावा. नो बॉल आणि 1 धावून संघाची धावसंख्या 16. आणि पुढील चेंडू काय आकाशांना समजलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू जातोय. आकाशांसाठी पुढचा चेंडू आणि आकाश बरोबर समोर तो झेल सोडलेला आहे. तो काही यष्टी रक्षकाला काही समजलेला नाहीये आणि आकाशांसाठी पुढील चेंडू बघूया संघासाठी किती धाव करतायत आणि लेग स्पिन केलंय आणि 1 धाव. संघाची धावसंख्या 17. पुढील चेंडू आणि समोर असा मारलाय पण झेल होतो का बघूया आणि झेल सुटलेला आहे. झेल काही त्यांना पकडता आले नाही. त्यांच्या मोठ्या पृष्ठफळावर लागला चेंडू आणि पोटाने तो ढकललेला चेंडू त्यांनी. 4 चेंडू 18 धावा आणि आकाशांसाठी असा समोर चेंडू मारलाय बघूया. 1 धाव घेतले आणि सतीशने तिकडे उगाच उडी मारलेली. संघाची धावसंख्या 19. फक्त दाखवायला. शेवटचा चेंडू बघूया काय करतायत. आपल्या संघासाठी किती धावा घेत आहेत आणि असं ऑफ साइडला बॉल गेलाय आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 19. 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज. बघायला गेलं तर एका षटकामध्ये 21 धावांची गरज. आकाश गेल्या मॅच मध्ये चांगली अशी बॅटिंग केली होती त्यांनी आणि ह्या मॅच मध्ये जरा थोडं थंड असे बॅटिंग करतायत. बघूया आता काय करतायत. पण ते असे बॅट्समन आहेत जे कधी पण येऊ शकतात. बॉलरचं नाव बॉलर नेम जयेश यांनी पहिला चेंडू असा निर्धाव टाकलाय. आकाश यांनी पुढचा चेंडू आकाशसाठी आणि आकाशाचे समोर मारलाय. झेल होतो का नाही. 1 धाव घेतलेली आहे. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 20. जयेश यांचा पुढचा चेंडू आणि समोर असा मारलाय. षटकार होतो का. चौकार. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 25 आणि असा समोर मारलाय षटकार. छक्का. नो बॉल छक्का. एकूण 7 धावा. संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या जरा इकडे
कॉमेंट्री वाल्यांना जरा काही थंड भेटेल का? 3 चेंडू मध्ये अजून काय करतात बघूया. आणि समोर मारताय, समोर मारलाय आणि झेल होतो का? आणि झेल झालाय आणि पहिला दुसरा धक्का भेटतोय तो. चांगली अशी बॅटिंग करत होते. त्यांची जागा घेण्यासाठी आले बॅट्समनचं नाव तुषार. त्यांची जागा घेण्यासाठी आले तुषार. 2 मिनिटं. हा आता चेंडू टाकलाय आणि असा लेग साईडला मनीषा मॅडम काही त्या चेंडूकडे धावतायत, पण तो चेंडू काही त्यांना सापडलेला नाही. शेवटचा चेंडू आकाश यांना, शेवटचा चेंडू. आकाश किती घेत आहे धावा बघूया. आणि समोर मारलाय, षटकार होतो का? आणि मला वाटतं 6 धावा संघाची धाव संख्या होते. किसी का नहीं ले जाए जाने का हवाएं हवाएं धाव संख्या 38. जिंकण्यासाठी 6 बॉल. बेगानी है ये बागी हवाएं हवाएं ले जाए 6 बॉल मध्ये 23 धाव संख्या पाहिजे जिंकण्यासाठी. जाए जाने का ना मुझको खबर ना तुझको पता. 6 चेंडू मध्ये 23 धावा. बघूया आपल्या संघासाठी आकाश आणि बॉलरचं नाव प्रथमेश. संघासाठी 4थं षटक घेऊन आले ते प्रथमेश. आणि बघूया 6 बॉल मध्ये किती धावा काढतायत प्रथमेश. आणि पुढील चेंडू टाकलाय आणि समोर असा दिशेने मारलाय आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण करतायत. नाही एक धाव घेतलेली आहे. आणि आकाश बघूया आता 5 बॉल 22 मध्ये करतायत का बघूया. आणि पुढचा चेंडू आकाशांना, आणि आकाशाने समोर असा मारतायत, पण तो असा एक धाव घेतलेला आहे. आणि रनआउटच्या दिशेने आउट झालेले आहेत आकाश. आउट. आकाश या मॅच मध्ये काही एवढी त्यांना बॅटिंग करता आली नाही. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समनचं नाव सिद्धेश. त्यांची जागा सिद्धेश घेत आहेत. आता पुढचा चेंडू बघूया. वाईट संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 40. पुढील चेंडू असा समोर मारलाय आणि रनआउटच्या पुढचा एक आउट. तन्मय. पुढील बॅट्समन तन्मय. आणि बघूया समोर मारतायत का? नो. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 41. जिंकण्यासाठी भरपूर धावा पाहिजेत. आणि चेंडू काही समजले, निर्धाव जातोय चेंडू. 41. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू तो पण निर्धाव. आणि विजयी संघ झालेला आहे तो गोल्डन 11 ही विजयी संघ झालेला आहे. आणि पुढील संघ आहे तो आणि क्षेत्ररक्षणासाठी आले आहेत ते